जय भीम, नमो बुद्धाय। महाकारुणी तथागत गौतम बुद्धाने ज्या पवित्र स्थानी ध्यान प्राप्त केलं, बोधी प्राप्त केलं, असं जगभरातील प्रेरणास्थान व श्रद्धास्थान असलेलं बोधगया येथील महाबोधी विहारात नमुक्त करण्याकरिता देशभरात आंदोलन सुरू आहे। बोधगया येथे सुद्धा आंदोलन सुरू आहे। गेल्या 150 दिवसापासून कायदेशीर लढा लढण्याकरिता बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी यांनी 12 वर्षापूर्वी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली होती। या याचिकेला समर्थन देण्याच्या दृष्टिकोनातून व बोधगया मुक्त करण्याच्या उद्देशाने सुप्रीम कोर्टामध्ये माझ्यातर्फे सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आली होती। ही याचिका याकरिता दाखल करण्यात आली की सुप्रीम कोर्टाने हिंदू राम जन्मभूमी या निर्णयामध्ये आस्थेच्या नावावर राम जन्मभूमी ही हिंदू लोकांना सोपवलेली आहे। त्याच धर्तीवर आमच्या पवित्र स्थानाला सुद्धा बौद्धांना सोपवलं पाहिजे असं नमूद करणारी याचिका मी दाखल केली। कारण बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी यांच्या याचिकेमध्ये हा मुद्दा घेण्यात आलेला नव्हता। या याचिका ही सुप्रीम कोर्टामध्ये वेकेशन जज समोर अचानकपणे लागली आणि त्यामुळे वेकेशन जजने आम्ही ही याचिका ऐकण्यामध्ये इच्छुक नाही, आपण बिहार महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 हे बिहार सरकारचं कायदा असल्यामुळे आपण बिहारच्या हायकोर्टात जावं असं निर्देश दिले। महाबोधी मुक्ती आंदोलन हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत आम्हाला पाहिजे असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने नाकारलेला हा जो आदेश आहे त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये मी रिव्ह्यू अप्लिकेशन फाईल करत आहे। 14 तारखेपर्यंत सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळे रेग्युलर जज समोर ही रिव्ह्यू अप्लिकेशन फाईल करण्यात येईल। तसेच माननीय आदरणीय बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी यांच्या याचिकेमध्ये सुद्धा इंटरव्हेन्शन अप्लिकेशन फाईल करण्यात येईल। मला पूर्ण विश्वास आहे कायदेशीर लढा हा कधी संपत नसतो आणि म्हणून रेग्युलर बेंच निश्चितच या संदर्भामध्ये योग्य निर्णय घेईल असा माझा विश्वास आहे। आणि महाबोधी विहार मुक्ती आंदोलन हे सुरू असताना कायदेशीर लढा सुद्धा सुरू असणे आवश्यक आहे। त्यामुळे मला सर्व तमाम बौद्ध बांधवांना एकच विनंती करायची आहे की या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीने अप्रचार न करता या लढ्यामध्ये आपण तन मन धनाने एकत्रित येऊन एकजुटीची ताकद आपण दाखवली पाहिजे अशी मी आपल्याला आवाहन करते। आणि मला पूर्ण विश्वास आहे की 29 जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेमध्ये माझे सुद्धा इंटरव्हेन्शन अप्लिकेशन ऐकले जाईल। मोठ्या पद्धतीने तज्ञ वकिलांना या ठिकाणी आपण उभं करणार आहोत आणि कोणत्याही प्रकारे या सुप्रीम कोर्टचा निर्णय आपल्या बाजूने लागणार असा माझा ठाम विश्वास आहे। करिता आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं व शुभेच्छा द्याव्या व कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला बळी पडू नये एवढंच आपल्याला विनंती करते। धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय।